आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाअंतर्गत आत्मामालिकचा आदर्श पॅटर्न सुरू असलेली शाळा श्री जे.आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूलचा 23वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संस्थापक कैलासवासी जनार्दन रखमाजी गुंजाळ व आत्मरूप पूजनाने झाली असून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेतील विद्यार्थिनी कुमारी आर्या पोटे, शिवम घाटकर व ईश्वरी मुंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे। आर्याने आपल्या भाषणामध्ये शाळेतल्या प्रत्येक दिवसाचं वर्णन खूप छान पद्धतीनं केलं आहे। तिने 2 जुलै 2001 मध्ये लावलेलं हे छोटंसं रोपटं कसं वटवृक्षामध्ये रूपांतरित झालं याची संपूर्ण माहिती सांगितली आहे। तसेच शिक्षिका सौभाग्यवती वृषाली भुजबळ यांनी देखील आपल्या मनोगतामधून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। शाळेचे प्राचार्य श्री सारंग सुभाष बावस्कर यांनी शिक्षणाबरोबरच कला, योग, क्रीडा, अध्यात्म व सद्गुरूंचे कार्य विश्वात्मक होण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सांगितलं आहे। उपप्राचार्य श्री विठ्ठल म्हस्के यांनी देखील शाळेच्या स्थापनेपासून 2001 पासून ते आजपर्यंतच्या प्रगतीचा आलेख कसा चढत राहिला याबाबत माहिती दिली आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ओम चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप गुंजाळ, सचिव सौभाग्यवती मीना गुंजाळ यांनी विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत। शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, आथरो फाउंडेशनचे श्री नंदकिशोर भाटे, डॉक्टर श्री राहुलजी मिश्रा, राकेश सर, मंगेश रायमल सर, संतोष भुजबळ, संतोष जांगीड आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सूत्रसंचालन सपना मुंडे यांनी केले असून यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोपहारामध्ये गोड खाऊ देण्यात आला आहे। कार्यक्रमाची सांगता ध्यानाने करण्यात आली असून या 23व्या वर्धापन दिनाच्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि विद्यार्थी व शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।